9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। नेहमीप्रमाणे त्याच भक्तांचं आणि त्याला भरीसभर ज्यांनी नुसतं ऐकलेलं आहे त्या भक्तांची पिठापूरला जाण्याची लगबग सुरू झालेली आहे। 2-3 दिवसात तिकीट काढण्यास प्रारंभ होईल। सध्या पिठापूरचे जे धर्मशाळा आणि लॉज आहेत ते अगोदरच बुक झालेले आहेत, कारण त्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रातील काही भक्त या दिवसाला महत्त्व देऊन येतात, त्यामुळे जेवढे मागल तेवढे पैसे मिळतात। त्यामुळे आत्ताच त्यांनी नकारात्मक भूमिका घेतलेली आहे। ऐन वेळ आल्यानंतर पाहू असंही काही जणांनी ठरवलेलं आहे। श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये कारण नसताना रक्षाबंधन दिवशी जे भाविक पिठापूरला येतील आणि रक्षा बांधतील, राखी बांधतील, त्यांना पुण्यप्राप्ती करून देईल असं विनाकारण नमूद केलेलं आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वास्तविक पाहता संपूर्ण श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र वाचल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ असं कधीही सांगणार नाहीत, सांगितलेलं सुद्धा नाही, कारण गुप्त रूपाने ते कायम आहेत असाच त्यांनी उल्लेख केलेला आहे। आणि कुणीही भक्तांनी पिठापूरला यावं, 3 किंवा 7 दिवस राहावं, श्रीपाद श्री वल्लभ दर्शन देतील आणि आपल्या अपेक्षा पूर्ण होतील असं मठाधिपती आदरणीय परमपूज्य रामस्वामी गुरुजींनी वारंवार सांगितलेलं आहे। पण आपण सत्याकडे डोळा करतो, असत्याच्या बाजूला आपण चालू लागतो, त्यामुळं वर्षानुवर्ष देखील सेवा करूनसुद्धा फलप्राप्ती होत नाही। आता जे भाविक नेहमीप्रमाणे जातील त्यांनी न जावं असं आपल्याला सांगण्याचा अधिकार नाही, परंतु मागील वर्षी मी जेव्हा पिठापूरला जाऊन उपयोग नाही, जाऊ नका, कारण काहीही मोठा सोहळा होत नाही। मंदिरात 250-300 भाविक जमलेले असतात, एक राखी श्रीपाद वल्लभांना अर्पण केली जाते, प्रसाद मिळतो आणि त्याच्यानंतर 11:30-12 नंतर मंदिर परिसरात शुकशुकाट असतो। काही भाविक झोपलेले असतात, काही भाविक फिरायला गेलेले असतात आणि विशेष म्हणजे सकाळी जी 2-2.5 तास मंदिरामध्ये गर्दी असते आत जाण्याची, आत गेल्यानंतर तर काहीच किंमत नसते, धक्काबुक्की असते। एका हातामध्ये राखी धरलेली असते महिला भगिनींनी, ती दाबून दाबून अतिशय चुरगळली गेलेली असते, ती राखी तिथं टाकली जाते, डोळे बंद करून दर्शन घेतलं जातं आणि दुसऱ्या बाजूने भाविकांना परतीचा मार्ग ठेवलेला असतो। परंतु काही भाविकांनी जेव्हा माझे मागची 2 वर्षाचे व्हिडिओ ऐकले, 400 ते 500 भाविक येणारे आले नाहीत। मागच्या वर्षी थोडी नवीन भर पडली, त्यामुळे साधारण गर्दी कमीच होती। आता ऑगस्ट महिन्यात जी राखी पौर्णिमा आहे त्याची धावपळ सुरू झालेली आहे। ज्यांना जायची इच्छा आहे ते जाऊ शकतात, परंतु जे हा माझा व्हिडिओ ऐकतात त्यांना मी नम्रपणे सांगतो, असा मोठा कोणताही उत्सव नसतो। सकाळी 2-2.5 तास गर्दी असते, त्यानंतर मंदिर परिसरात शुकशुकाट म्हणजे कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे। मी व्हिडिओमध्ये आता त्यावेळेस मी तिथं आहे, मी तिथलं दृश्य दाखवणार आहे। विनाकारण धावपळीत यायचं, राखी टाकायची, मनासारखं दर्शन होत नाही, पुन्हा मंदिरात जाता येत नाही। जे रामस्वामींनी सांगितले, तर पिठापूरला इतक्या लांब आपण जातो तेव्हा किमान 3 रात्र 7 रात्र राहायला पाहिजे आणि वर्षातील 365 दिवस आहेत, आपण केव्हाही जाऊ शकता। आता ज्या भक्तांची लगबग सुरू आहे, धावपळ सुरू आहे, त्यांना हाच एक दिवस कसा सवड मिळतो हे श्रीपादांना ओळखता येतं। वर्षभर हे सवड काढत नाहीत, केवळ ग्रंथात वाचल्यामुळं, कारण माझ्याकडे सुद्धा बरेच फोन आले, आम्हाला यायचं, अमुक यायचं, मी कुणाला नको म्हणून सांगू शकत नाही, परंतु तिथली परिस्थिती सांगितली। तुम्ही वर्षभर श्रीपाद वल्लभांकडे येत नाहीत, तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या मतलबासाठी तुम्ही त्या दिवशीच वेळात वेळ काढून येता, श्रीपादांजवळ थांबत नाही, श्रीपादांना राखी बांधायच्या ऐवजी तुम्ही तिथं राखी टाकता आणि तुमचं मानसिक समाधान आणि इतरांना मोठेपणा, आम्ही रक्षाबंधन राखी पौर्णिमेला पिठापूरला जाऊन आलो हे सांगण्यासाठी जी धावपळ चालू असते ती श्रीपादांच्या लक्षात येते।
जाऊ नका असं आपण म्हटलं तरी लोक ऐकत नाहीत. परंतु का जाऊ नये याचं मी विश्लेषण मुद्दामून करतो, कारण जे चांगलं आहे ते सांगायलाच पाहिजे. कदाचित त्या दिवशी तिथं पाऊस पडण्याची शक्यता असते. लॉजचे दर पाचपट वाढवलेले असतात. रात्री स्टेशनवर गैरसोय, डब्यामध्ये आरक्षणाशिवाय ज्यादा प्रवासी असतात, भक्त असतात, तिथे पाण्याची बाथरूममध्ये पाण्याची गैरसोय होते. अडचणींना तोंड द्यावं लागतं. नाही ते पदार्थ प्रवासात खावे लागतात. आणि केवळ एक मोठेपणासाठी जे भाविक येतात त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. परंतु माझे जे व्हिडिओ पाहतात त्यांना मी मनापासून सांगतो, जावं असं काहीही नाही. मुळात रक्षाबंधन हा अलीकडचा सण आहे. त्यावेळी महाराजांनी असं काहीही सांगितलं नाही. महाराजांनी त्यांच्या बहिणींना, राखी, विद्याधरी आणि सुरेखा या भगिनींना सांगितलं की मी जरी कुरुपूरला गेलो तरी माझा इथं गुप्त रूपाने वास राहील आणि तुमच्या सर्वांचं रक्षण करण्याचं मी जबाबदारी घेतो. मला तुम्ही वाटलं तर बंधन घाला. ती प्रार्थना समजून मी तुम्हाला तो शब्द देतो की तुमच्या सर्वांचं मी रक्षण करेन. एवढा साधा सरळ अर्थ आहे, परंतु अर्थाचा अनर्थ केला गेला आणि तो अनेक ठिकाणी पसरला गेला. म्हणून चांगले चांगले सुशिक्षित या दिवशी येण्याची धडपड करतात. नेहमीचे येणारे मला गाडीत भेटतात. आता अनेकांचे फोन आलेले आहेत. अशी देवाची सेवा होत नाही. श्रीपाद वल्लभांना राखी बांधून जर प्रश्न मिटले असते तर संपूर्ण भारतातले लोक तिथं आले असते, एक राखी अर्पण केली असते आणि पापमुक्त झाले असते. जे आत्तापर्यंत 7-8 मागील पौर्णिमेला म्हणजे एक साधारण 7-8 वर्ष जे भाविक येत आहेत त्यापैकी अनेकांनी प्रामाणिकपणे सांगावं की त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात, त्यांची पापं कमी झालीत. असं घडत नाही. आपण विचाराने बदलायला पाहिजे आणि त्या दिवशी आपल्या घरातच त्या भगिनीने थांबून आपल्या भावाला राखी बांधून श्रीपादांच्या फोटोजवळ राखी ठेवून त्यांना अर्पण करून राखी पौर्णिमा साजरी करायला पाहिजे. पण हा विचार सहजासहजी पटण्यासारखा नाही. परंतु मागील वर्षी मात्र काही भाविकांनी मला स्वतःहून जवळजवळ 400 भाविकांनी न जाण्याचा निर्णय घेतला. यावर्षी जावं न जावं त्यांचं तुमची लगबग चालू आहे, त्याला विरोध करता येत नाही. परंतु जाऊन असं अघटित काहीही घडत नाही. लोक सकाळी पोचतात, त्याच रात्रीच परत निघतात. काही लोक दुसऱ्या दिवशी निघतात. तिसऱ्या दिवशी तर ते कोणी थांबत नाहीत. मी या राखी पौर्णिमेला सकाळचं दृश्य दाखवणार आहे, त्यानंतर 12 नंतरचं दृश्य दाखवणार आहे. म्हणजे भाविकांच्या लक्षात येईल की आलेले भाविक गेले कुठं. मंदिराच्या दोन्ही बाजूला एक माणूससुद्धा फिरकताना दिसत नाही. ती वेळ 12:30-1ची मी अजूनही सांगतो, कारण मागच्या अनेक 7-8 रक्षाबंधनाचे फोटो माझ्याकडे आहेत. यावर्षीसुद्धा असंच घडणार. तेच भाविक येणार, तोच उपक्रम होणार, पण त्यातून फलप्राप्ती होईल असं सांगता येत नाही. लगबग करता हे चांगलं, परंतु जो माझा हा व्हिडिओ मनापासून ऐकतात, ज्यांना माझ्याबद्दल काहीतरी आपुलकी आहे, त्यांना सांगतो मी की तुम्ही राखी पौर्णिमा सोडून तुम्ही केव्हाही पिठापूरला जा. 3 दिवस राहण्याचा प्रयत्न करा. 7 दिवस राहिले तरी लाखो रुपये खर्च येत नाही. कारण नसताना आपल्याला हॉस्पिटलमध्ये 10-10 दिवस 15-15 दिवस ठेवलं जातं. पण पिठापूरला जर राहिला श्रीपादांच्या सहवासात, तिथं गुप्त रूपाने आहेत, तुम्हाला आशीर्वाद देतील, तुम्हाला काहीतरी प्रचिती मिळेल, कारण जागरूक स्थान आहे. न कळत मी बऱ्याच गोष्टी सांगत असतो. काही वेळा सांगावं की नाही अशी द्विधा मनस्थिती असते, परंतु ठरवलं जे चांगलं जे घडलं आहे ते भाविकांच्या कानावर जायलाच पाहिजे. आता लगबग सुरू झालेली आहे, त्यात तुम्ही सहभागी व्हायचं की नाही ठरवा. परंतु इतर वेळ गेल्यानंतर उपासना होती, दर्शन होते, वाचन होते. त्या दिवशी मंदिरात गर्दी असते, काही वाचता येत नाही. फक्त राखी टाकणं, बांधणं तर लांब राहिलं. राखी टाकण्यासाठी सकाळी 1-1.5 तास गर्दी असती. 300-400 भाविक एकदा मंदिरात गेले, दुसऱ्या बाजूने बाहेर पडले की मंदिर पूर्ण रिकामं असतं. शेवटी विचार देणं, चांगला विचार देणं आणि प्रामाणिक विचार देणं हे माझं कर्तव्य, मी तो दिलेला आहे. शेवटी जावं न जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु पुन्हा भाविकांना सांगणं, गेल्यानंतर मनासारखं दर्शन होत नाही, मनासारखा आनंद मिळत नाही, पैसा खर्च होतो, शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. सावध केलं. शेवटी तुमचा निर्णय तुमच्यावर. नमस्कार.